मॉर्निंग चिल्ड्रन्स, वेलकम टू अवर चॅनल SP ट्युटोरियल्स एज्युकेटर. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 4 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.8 वेलकम स्पीच. वेलकम स्पीच म्हणजेच काय, येथे स्वागतासाठी भाषण देण्यात आलेलं आहे, त्यालाच येथे वेलकम स्पीच असं म्हणण्यात आलेलं आहे. तर खाली आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे पहा, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, असं येथे विचारण्यात आलेलं आहे. हाऊ डू वी वेलकम आवर गेस्ट. तर आपल्या गेस्टचं म्हणजेच काय, पाहुण्यांचं आपण स्वागत वेलकम कसे करतो, असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर येथे आपण अशा प्रकारे आन्सर देऊ शकतो पहा. वी वेलकम आवर गेस्ट विथ अ वॉर्म स्माइल अँड ग्रीटिंग लाईक अ नमस्ते और अ वेलकम. त्यांना पाहून आपण काय करतो, स्माइल करतो किंवा हसतो आणि त्यांना काय करतो, ग्रीटिंग करतो, त्यांना काय देतो, शुभेच्छा देतो, कसं, नमस्ते किंवा वेलकम म्हणून त्यांना बोलवतो. अशा प्रकारे येथे आपण गेस्ट म्हणजेच काय, पाहुण्यांचे येथे स्वागत करतो. त्यानंतर येथे नेक्स्ट वन विचारण्यात आलेला आहे, हाऊ कॅन वी मेक अवर गेस्ट फील हॅपी अँड कम्फर्टेबल. तर येथे आपण गेस्ट म्हणजेच पाहुण्यांना आनंद वाटण्यासाठी आणि त्यांना कम्फर्टेबल वाटण्यासाठी काय करतो, असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर येथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो पहा. by offering them a seat, giving them a fresh water and speaking politely with them. तर त्यांना तिथे बसण्यासाठी जागा द्यायची आहे, त्यांना फ्रेश वॉटर पाणी द्यायचं आहे प्यायला आणि त्यांच्यासोबत पोलाइटली काय करायचं आहे, बोलायचं आहे. तर अशा प्रकारे येथे गेस्टला काय फील होतं, हॅपी आणि कम्फर्टेबल फील होणार. चला तर लेसन मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर ही एक लहानशी मुलगी, जिचं नाव आहे ऋतुवा, तर ती येथे काय देत आहे, स्पीच देत आहे. स्पीच म्हणजेच काय, स्टेजवर उभारून तेथे ती भाषण देत आहे. तर तोच भाषण येथे आपल्याला दाखवण्यात आलेला आहे पहा. काय म्हणत आहे ती, नमस्ते, गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर ती सगळ्यांना काय म्हणते आहे, नमस्ते म्हणते आहे आणि सगळ्यांना संध्याकाळी आहे हा कार्यक्रम म्हणून ती सगळ्यांना काय म्हणत आहे, गुड इव्हनिंग एव्हरीवन म्हणत आहे. म्हणजेच काय, शुभ संध्याकाळ असं ती येथे मुलांना म्हणत आहे किंवा सगळ्यांना म्हणत आहे. तर खाली काय सांगण्यात आलेलं आहे पहा, तर एक ऋतुवा नावाची गोंडस मुलगी आहे, तर ती काय देत आहे, इथे स्पीच देत आहे, म्हणजेच काय, भाषण देत आहे. चला तर ती या भाषणामध्ये किंवा स्पीच मध्ये काय म्हणत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. नमस्ते, गुड मॉर्निंग एव्हरीवन, आय एम ऋतुवा, आय एम हिअर टू वेलकम यू ऑल. तर सगळ्यांना ती नमस्ते म्हणते आणि सगळ्यांना ती गुड इव्हनिंग म्हणते, म्हणजेच काय, शुभ संध्याकाळ म्हणते. कारण हा जो कार्यक्रम आहे, हा जो फंक्शन आहे, तो संध्याकाळी होत आहे म्हणून ती सगळ्यांना गुड इव्हनिंग म्हणते. आणि ती तिचं नाव सांगते आहे की मी कोण आहे, ऋतुवा आहे असं म्हणून इथं सांगत आहे. तर ती सगळ्यांचं येथे काय करत आहे, वेलकम करत आहे, स्वागत करत आहे. On behalf of our school, I extend a warm welcome to everyone present here. तर शाळेच्या वतीनं स्कूलकडून मी काय करत आहे, सगळ्यांचं येथे वॉर्म वेलकम करत आहे. सगळेजण येथे प्रेझेंट असल्यामुळे सगळ्यांचं येथे मी स्वागत करत आहे. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, डिअर टीचर, लव्हिंग पेरेंट्स अँड ऑल माय फ्रेंड्स. तर या कार्यक्रमाला सगळे जे उपस्थित आहेत, कोण कोण उपस्थित आहेत, तर प्रिन्सिपल आहे, टीचर आहेत, लव्हिंग पेरेंट्स आहेत आणि माझे सगळे फ्रेंड्स म्हणजेच काय, सगळे स्टुडंट्स इथे काय आहेत, प्रेझेंट्स आहेत. मी सगळ्यांचं इथे काय करत आहे, वेलकम करत आहे असं येथे ऋतुवा आपल्याला सांगत आहे. आय फील व्हेरी हॅपी अँड प्राऊड टू स्टँड बिफोर यू टुडे ऑन दिस जॉयफुल ओकेजन ऑफ आवर अॅन्युअल स्कूल गॅदरिंग. तर येथे मला खूपच आनंद होत आहे आणि अभिमान सुद्धा वाटत आहे की आज आपल्या स्कूलचं काय आहे, अॅन्युअल स्कूल गॅदरिंग फंक्शन आहे. म्हणजेच काय, स्कूलमध्ये काय आहे, गॅदरिंग आहे, म्हणजेच काय, डान्स प्रोग्राम आहे, त्यालाच येथे अॅन्युअल स्कूल गॅदरिंग असं म्हटलेलं आहे. तर हे गॅदरिंग असल्यामुळे किंवा हे फंक्शन असल्यामुळे ऋतुवा काय आहे, खूप खुश आहे असं ती त्या भाषणात सांगत आहे. दिस इज वन ऑफ द मोस्ट अवेटेड डेज ऑफ द इयर. तर हा जो दिवस आहे वर्षभरातला खूपच काय आहे, अवेटेड डे आहे. म्हणजेच काय, याची वाट सगळेच मुले, सगळे स्टुडंट्स येथे पाहत असतात. अ डे फिल्ड विथ एक्साइटमेंट, जॉय अँड सेलिब्रेशन. आणि हा जो दिवस आहे, या दिवसामध्ये आपल्याला काय आलेलं असतं, खूपच एक्साइटमेंट झालेला असतो, आपण खूपच आनंदी असतो, मज्जा करत असतो आणि सेलिब्रेशन सुद्धा करत असतो.
It is the day when we are come together as a one big school family to celebrate it. आणि हा असा दिवस आहे की पूर्ण स्कूल काय असतं, एक फॅमिली बनून येथे काय झालेलं असतं, जमा झालेलं असतं आणि हा डे येथे अशा प्रकारे फुल फॅमिली, एक बिग फॅमिली म्हणून येथे सेलिब्रेट केला जातो. अवर टॅलेंट, अचिव्हमेंट्स अँड हार्ड वर्क. आणि या कार्यक्रमात, या दिवशी, या फंक्शनमध्ये आपल्या टॅलेंटला म्हणजेच काय, आपल्या कलागुणांना, आपल्या अचिव्हमेंट्सला, यशस्वीला, हार्ड वर्करला इथे काय केलं जातं, श्रेय दिलं जातं. Our teachers and friends have spent many days preparing wonderful performance, songs, dances, skits, speeches, craft exhibitions and many more. आणि या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करण्यासाठी आपल्या टीचर्सनं आणि आपले सगळे जे फ्रेंड्स म्हणजेच काय, सगळ्या स्टुडंट्सनं येथे काय केलेलं असतं, प्रिपरेशन केलेलं असतं. या परफॉर्मन्सचं काय केलेलं असतं, प्रिपरेशन केलं असतं. कोणकोणत्या गोष्टी तिथं प्रिपेअर केलेल्या असतात पहा. तर सॉन्ग्स, डान्सेस, स्किट म्हणजेच काय ड्रामा किंवा नाटक, स्पीचेस म्हणजेच भाषण, क्राफ्ट एक्झिबिशन आणि वेगवेगळ्या गोष्टी या ॲन्युअल फंक्शन डेमध्ये केलं जातो. We have practiced with a full enthusiasm and teamwork to make this day a special for everyone. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही फुल ऑफ प्रॅक्टिस केलेला असतो. खूपच एन्थुसियाझमनं म्हणजेच काय, खूपच उत्साहाने आणि टीम वर्क करून, पूर्ण एका टीममध्ये वर्क एकत्र काम करून आम्ही हा जो थिंग्स आहे किंवा हा जो परफॉर्मन्स आहे, खूपच एन्थुसियाझमने इथे करतो आणि हा दिवस खूपच स्पेशल घडावा म्हणून येथे आम्ही प्रयत्न करतो. I take this opportunity to welcome the respected chief guest who has taken the time to be present here, appreciated us. तर या प्रसंगी जे काही चीफ गेस्ट आलेले आहेत, प्रमुख पाहुणे आलेले आहेत, त्यांनी आम्हाला संधी दिलेली आहे आणि त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमात उपस्थितीत राहिल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी इथे काय करत आहे, वेलकम करत आहे, असं येथे ऋतुवा म्हणत आहे. आय फील ऑनर टू हॅव यू ऑल विथ अस टुडे. आणि मला तुमच्या सगळ्यांचं काय वाटत आहे, अभिमान वाटत आहे, कारण सगळेच तुम्ही येथे काय आहात, प्रेझेंट आहात हा कार्यक्रम पाहण्यासाठी. आफ्टर दिस आय वेलकम अँड ऑफर माय हार्टफेल्ट रिगार्ड टू द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन अवर स्कूल, दॅट इज अवर प्रिन्सिपल. यानंतरनं मी येथे आमच्या शाळेच्या म्हणजेच काय स्कूलच्या महत्त्वाच्या व्यक्तीला म्हणजेच काय खूपच इम्पॉर्टंट पर्सनला मी तर स्टेजवर बोलवत आहे. तर ते कोण आहेत, आपले प्रिन्सिपल आहेत किंवा मुख्याध्यापक आहेत. ही ऑलवेज गाईड्स अँड इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट. आणि ते ऑलवेज आम्हाला काय करतात, गाईड्स करतात म्हणजेच काय मार्गदर्शन दाखवतात, आम्हाला प्रोत्साहन करतात आणि आम्ही सगळ्यात बेस्ट, सगळ्यात उत्तम कसं करू शकतो याचं तेथे आम्हाला गाईडन्स त्यांच्याकडून भेटतं. I extend a warm greeting to our dear teacher who work tirelessly to help us learning and grow. आणि मी आमच्या सगळ्या लाडक्या टीचर्सना म्हणजेच काय लाडक्या शिक्षकांचं सुद्धा इथे काय करत आहे, स्वागत करत आहे. आणि ते काय करत असतात, आम्हाला टायरलेसली न थकता कंटिन्युअसली काय करत असतात, वेगवेगळ्या गोष्टी येथे शिकवत असतात आणि आम्हाला नॉलेजमध्ये ग्रो करत असतात, आमचं नॉलेज येथे वाढवत असतात. Let's all say hello and thank you to our wonderful parents and who always support and encourage us everything we do. आणि येथे आपले जे पेरेंट्स आहेत, आपले जे पालक आहेत, त्या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहोत, हॅलो म्हणणार आहोत आणि थँक यू सुद्धा म्हणणार आहोत. कारण या वंडरफुल पेरेंट्समुळं किंवा या प्रेमळ पालकांमुळंच आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत. त्यांच्यामुळंच येथे आपल्याला सपोर्ट आणि इनकरेज भेटतं म्हणजेच काय प्रोत्साहन भेटतं प्रत्येक गोष्टी करण्यासाठी. आय एक्सप्रेस माय हॅपीनेस टू सी यू ऑल हिअर फॉर अवर गॅदरिंग. आजच्या फंक्शनसाठी, आजच्या कार्यक्रमासाठी सगळेजण जमलेले आहात हे पाहून मला खूपच आनंद होत आहे. हाऊ कॅन आय फॉरगॉट यू माय डिअर फ्रेंड्स. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी माझ्या मित्रांना म्हणजेच काय सगळ्या स्टुडंट्सना कसं काय विसरू शकते. आय एम डिलायटेड टू सी सच हॅपी फेसेस इन द ऑडियन्स टुडे. आणि मला या ऑडियन्समध्ये, या प्रेक्षकांमध्ये हॅपी फेसेस दिसून येत आहेत म्हणजेच काय हसरे चेहरे दिसून येत आहेत. तर त्यांच्यासाठी येथे आपल्याला काय करायचे आहेत, बिग हँड. बिग हँड म्हणजेच काय टाळ्या वाजवायचे आहेत. टू एव्हरीवन हू मेड दिस इव्हेंट पॉसिबल. त्यांच्यामुळेच
हे इव्हेंट काय होत आहे, पॉसिबल होत आहे, हे कार्यक्रम घडत आहे. डिअर फ्रेंड्स, लेट्स एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ टुडेज प्रोग्राम. चला तर फ्रेंड्स, आजच्या या प्रोग्राममधल्या किंवा आजच्या या कार्यक्रमामधला प्रत्येक क्षण, एव्हरी मोमेंट येथे काय करायचं आहे, इथे आपल्याला एन्जॉय करायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. लेट्स क्लॅप फॉर एव्हरी परफॉर्मन्स अँड चीअर आवर फ्रेंड्स. आणि प्रत्येक परफॉर्मन्ससाठी, प्रत्येक डान्ससाठी किंवा ड्रामासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, क्लॅप करायचं आहे, टाळ्या वाजवायचं आहे आणि त्यांना काय करायचं आहे, चीअर करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे. दिस इज अवर डे. आजचा दिवस कोणाचा आहे, आपला आहे. अ डे टू द शाईन, स्माइल अँड सेलिब्रेट टुगेदर. आणि हा जो दिवस आहे, शाईन करण्याचा आहे, चमकण्याचा आहे, स्माइल करण्याचा आहे आणि सेलिब्रेट करण्याचा आहे. वन्स अगेन आय वॉर्मली वेलकम एव्हरीवन टू अवर स्कूल गॅदरिंग. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं काय करत आहे, इथे आपल्या स्कूल गॅदरिंगसाठी स्वागत करत आहे, वेलकम करत आहे. लेट्स बिगिन द प्रोग्राम विथ द हॅपीनेस इन आवर हार्ट अँड बिग राउंड ऑफ आवर ॲपलॉज. थँक्यू. चला तर मनात आनंद ठेवून आणि टाळ्यांचा गजर करून, म्हणजेच काय, टाळ्या वाजवून या कार्यक्रमाची येथे आपण सुरुवात करूया, असं म्हणत ती शेवटी थँक्यू म्हणते आणि धन्यवाद म्हणते. तर अशा प्रकारे हा जो लेसन आहे स्पीच रिलेटेड, येथे आपण एक्सप्लेन करू शकतो. तर लेसन रिलेटेड खाली आपल्याला काही क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत, समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, राईट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ. तर येथे आपल्याला काय करायचं आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहायचा आहे. जसं की येथे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे, लेट अस म्हटलेलं आहे, त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये लिहित असताना ॲज इट इज लेट लिहायचं आहे, इथं ॲपॉस्ट्रॉफी लिहायचं आहे आणि असचं काय होणार, यू जाणार आणि ॲपॉस्ट्रॉफी बसून येथे येणार यस. तर हा झाला लेट्स. काय म्हणणार येथे आपण, लेट्स. तर येथे आपण लेट्स लिहून घेऊया. त्याच प्रकारे आय एम मधला ए काय होईल, कट डाऊन होईल. तर येथे आय लिहून काय करायचं आहे, आय लिहून ॲपॉस्ट्रॉफी द्यायचा आहे आणि फक्त एम लिहायचा आहे. तर हा सुद्धा काय तयार झाला, आय एम हा वर्ड येथे तयार झालेला आहे. दॅट आफ्टर इट इज देण्यात आलेला आहे, तर इट इजचं सुद्धा इट्स येथे तयार होणार आहे. तर येथे आपण लिहून घेऊ शकतो अशा प्रकारे, इट्स हा वर्ड येथे तयार होईल. तर येथे आपण लिहून घेतलो. आय हॅडचं काय होईल पहा, हॅडच्या जागी काय येणार, हॅड मधला एच ए जाणार, फक्त डी राहणार, आय समोर बसणार आणि येथे ॲपॉस्ट्रॉफी बसणार. तर हा झाला आय हॅडचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. तर येथे आपण लिहून घेऊ शकतो. त्याच प्रकारे वी हॅवचं होणार, हॅव मधला एच ए जाणार आणि वी बसणार आणि यू विलचं होणार, डब्ल्यू आय निघून जाणार विल मधला आणि तेथे बसणार फक्त डबल एल. तर अशा प्रकारे यू विल हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येथे तयार होईल. तर येथे आपण यू विल हा लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे, राईट अ शॉर्ट स्पीच फॉर अ डिफरंट ओकेजन अँड प्रेझेंट इट. तर आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, वेगवेगळ्या ओकेजनवर, वेगवेगळ्या कार्यक्रमांवर येथे आपल्याला भाषण लिहा म्हटलेलं आहे, स्पीच लिहा म्हटलेलं आहे, शॉर्ट. तर एक्झाम्पल्स दिलेले आहेत. इंडिपेंडन्स डे म्हणजेच काय, स्वातंत्र्य दिन, रिपब्लिक डे, टीचर्स डे, कारगिल विजय दिन, अशा वेगवेगळ्या ओकेजनवर येथे स्पीच लिहा म्हटलेलं आहे. तर येथे आपण इंडिपेंडन्सचं स्पीच लिहून घेऊ शकतो पहा. तर काय येईल, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर अँड माय डिअर फ्रेंड्स, अ व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे टू एव्हरीवन. Today we celebrate our nation's freedom and pay tribute to the brave freedom fighters who sacrificed everything for our country. Let us promise to work hard and stay united and make India proud. जय हिंद. तर अशा प्रकारे हे स्पीच आपण तयार करू शकतो. तर त्याच रिलेटेड तुम्ही रिपब्लिक, टीचर्स डे, कारगिल विजय दिनवर सुद्धा प्रिपेअर करू शकता. अँड दॅट आफ्टर येथे आपल्याला फन ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, फन टाइम म्हणण्यात आलेला आहे. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, वाय डिड द टीचर विअर सनग्लासेस. तर टीचर म्हणजेच काय, टीचरनं सनग्लासेस, गॉगल का घातलेला आहे, असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर का घातलेला असेल, तर येथे फन टाइमसाठी म्हणजेच काय, मज्जा म्हणून येथे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, बिकॉज हर स्टुडंट्स वेअर सो ब्राईट. कारण तिचे जे स्टुडंट्स आहेत, तिचे जे विद्यार्थी आहेत, ते काय आहेत, खूपच
शाईन करतात, ब्राईट आहेत, खूपच चमकतात म्हणून तिच्या डोळ्यांना त्रास होतो म्हणून ती काय करते? गॉगल घालते, असं येथे सांगण्यात आलेलं आहे ॲज अ फन टाइम. सेकंड वन आहे व्हाय डिड द पेन्सिल फील प्राउड? तर पेन्सिल स्वतःला खूपच अभिमानी समजतो. तर पेन्सिल स्वतःला खूपच अभिमान समजतो. का अभिमानी समजतो? कारण त्याचं टोक कसं असतं? एकदम शार्प असतं. त्याचं जे पेन्सिलचा जो टोक असतो, तो कसा असतो? शार्प असतो. म्हणून तो स्वतःला खूपच प्राउड फील करतो. अँड सी वन आहे व्हाय डिड द बायसिकल फॉल डाउन? तर सायकल खाली का पडते? बिकॉज इट हॅज अ 2 टायर. कारण तो काय असतो? त्याचे दोन्ही टायर काय असतात? थकलेले असतात. म्हणून सायकल काय करते? नुसतं खाली पडते. असं फन टाईममध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे येथे आपण एक्सरसाइज पाहून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1.8 वेलकम स्पीच हा लेसन पाहिलो आणि एक्सरसाइज सुद्धा पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.